नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला दिसतं की इंद्रा राणीला त्या दुकानात एक छोटंसं किचन सापडतं। ते पाहून इंद्रा म्हणतो, फायनली काहीतरी पॉझिटिव्ह घडलं। आणि राणीला तिथे बिस्किट, चहा पावडर, साखर सुद्धा सापडते, म्हणून ती खूप खुश असते। पण इंद्रा म्हणतो, दूध तर नाही ना, मग एवढ्यात काय होणार? तेव्हा राणी म्हणते, सर, मी काळा चहा इतका छान बनवते, तुम्हाला खूप आवडेल। मग इंद्रा म्हणतो, ठीक आहे, बनव, मी बघतो बसायला काही मिळते का ते। तिकडे विक्रांत उर्मिला खूप खुश होत असतात की सगळं आपल्या मनासारखं होतंय। उर्मिला म्हणते, राणीचं तर काम झालं, आता उद्या सगळं खापर त्या मालतीवर फोडायचं। उद्या बा मालतीचं पुन्हा भांडण होणार आणि घरात तमाशा होणार, म्हणून ते दोघं खूप खुश असतात। विक्रांत म्हणतो, आपण एका दगडात 3 पक्षी मारायचे। 3? तिसरा कोण? उर्मिला आश्चर्याने विचारते। विक्रांत सांगतो, इंद्रा। मी इंद्राला संपवण्याचा पूर्ण प्लॅन तयार केलाय। उद्या पेपरमध्ये हेडलाईन असेल, आबासाहेब महाडिकांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या। इकडे दुकानात इंद्रा आणि राणी मस्त खुर्ची मांडून एकत्र चहा पित असतात। इंद्राला तर काळा चहा आवडतच नाही। तो म्हणतो, कसा पिता तुम्ही हा विदाऊट मिल्कवाला चहा? राणी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही नका पिऊ, तुम्ही फक्त बिस्किटं खा। आणि राणी स्वतः चहाबरोबर बिस्किटं खात असते। त्यावर इंद्रा कुतूहलाने विचारतो की कसं काय जमतं तुला हे सगळं? तेव्हा राणी खूप मनापासून तिच्या लहानपणाच्या परिस्थितीबद्दल इंद्राला सांगते। हा तरी चहा आहे, कधी कधी तर पाण्याबरोबर बिस्किट खाऊन दिवस काढलेत मी, आणि कामगारांना किती अवघड परिस्थितींमध्ये दिवस काढावे लागतात ते सगळं सांगते। हे सगळं ऐकून इंद्राला जाणीव होते की तो आधी किती चुकीचा वागायचा। तिकडे विक्रांत ऑफिसला कॉल करून काय झालं म्हणून विचारतो, तेव्हा त्याला कळतं की इंद्रा ऑफिसमध्ये पोहोचलेलाच नाही। तिकडे इंद्रा राणीला म्हणतो, मला वाटलं होतं की इथे माझा खूप वेळ वाया जाईल, पण इथे मला खूप काही शिकायला मिळालं। विक्रांत आणि उर्मिलाला आता संशय येतो की हा इंद्रासुद्धा त्या दुकानातच असेल राणीबरोबर। उर्मिला म्हणते, त्या इंद्राची वेळ आली होती पण काळ आला नव्हता, आता आपली वेळ येईल आणि त्याचा काळ। थोड्या वेळाने ते झोपणार असतात, तेवढ्यात मालती त्यांच्या रूममध्ये काळजी करत येते, कारण इंद्रा अजून घरी आलेला नसतो। विक्रांत काहीतरी कारण सांगून मालतीला पाठवून देतो। तिकडे दुकानात तर मोठी गंमत घडते। राणी झोपण्यासाठी चादर वगैरे शोधून आणते, तेवढ्यात एका पुतळ्याला तिच्या साडीचा पदर अडकतो। तिला वाटतं परत इंद्रानेच पदर धरलाय की काय, म्हणून ती आपल्याच तालात त्या पुतळ्याला इंद्रा समजून काय काय तरी बोलत असते। तेवढ्यात इंद्रा तिच्या समोर येतो। त्याला समोर पाहून राणी घाबरतेच। सर, तुम्ही समोर आहात, तर माझ्या मागे कोण आहे? इंद्रा पण मग आपल्या हुकुमाच्या राणीची मस्करी करतो। अजिबात मागे पाहू नकोसा राणी, असं म्हणतो। राणी अजूनच घाबरते, घाबरत घाबरत मागे वळून पाहते, तो साडी पुतळ्याला अडकलेली। मग ते दोघं एकमेकांना झोपण्यासाठी अंथरूण तयार करतात आणि झोपत असतात, पण दोघांनाही झोप येत नसते। तेव्हा राणीला दुकानात एक बाहुला बाहुलीची जोडी दिसलेली असते। ती त्या जोडीला घेऊन येते। त्या बाहुल्यांशी खेळत, तर कधी लहानपणीच्या कितीतरी आठवणी एकमेकांना सांगत खूप वेळ गप्पा मारतात ते दोघं। आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कळतं की इंद्रा आणि राणी दोघंही घरी नाहीत। सगळे दुकानात त्यांना शोधायला जातात, तेव्हा राणी आणि इंद्रा त्यांना झोपलेले दिसतात। ते पाहून मालती विचारते, काय आहे हे सगळं? मंडळी, आजच्या या भागातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू उद्याच्या इंटरेस्टिंग भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।